तर नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांचं आजच्या ह्या चालू घडामोडीच्या रॅपिड रिव्हिजन सेशनमध्ये खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, चालू घडामोडीचा कंटेंट हा आपण जो आज कव्हर करणार आहोत तो जानेवारी 2023 पासूनचा आहे. ठीक आहे. यामध्ये ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी महाराष्ट्राच्या पातळीवरती घडलेल्या आहेत त्या घडामोडींचा आपल्याला एकदम फास्ट रिव्हिजन करायचं आहे. आता तुमच्या समोर ज्या नोट्स तुम्हाला हे दिसत आहेत ह्या नोट्स आपली जी ऑडिओ बॅच आहे, पेड ऑडिओ बॅच, तर त्या ऑडिओ बॅचमधल्या विद्यार्थ्यांना आपण प्रोव्हाइड केलेली आहे. परंतु यूट्यूबवरती मी हे व्हिडिओ लेक्चर्स अपलोड करतोय मोफत सगळ्यांसाठी. जर तुम्हाला ह्या PDF हव्या असतील तर तुम्ही काय करायचे, तर आपलं ॲप आहे द कॉम्पिटिटिव्ह गुरु नावाचं ॲप आहे प्ले स्टोअरवरती. तर हे ॲप तुम्ही डाउनलोड करायचं आणि त्यामध्ये तुम्हाला एक बॅच दिसेल, जी बॅच चालू घडामोडी ऑडिओ बॅच 2023 असं त्याच्यावरती लिहिलेलं असेल आणि ती बॅच तुम्ही परचेस करायची, ज्यामध्ये तुम्हाला जवळपास 60 ते 70 प्लस ऑडिओ मिळतील वर्षभरातले टॉपिक निहाय, आणि त्याचबरोबर तुम्हाला नोट्स देखील मिळतील. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला जर हे PDF हवे असतील क्विक रिव्हिजनसाठी तर तुम्ही करू शकता. ठीक आहे. चला आपण आता टॉपिककडे जाऊयात. तर यामध्ये प्रादेशिक घडामोडी म्हणजेच महाराष्ट्रात ज्या ज्या घडामोडी घडल्यात प्रादेशिक लेवलला वर्षभरामध्ये त्या महत्त्वाच्या आहेत त्या आपल्याला कव्हर करायच्यात. पहिलीच जी आहे ती शाळा दत्तक योजना. ही महाराष्ट्राची योजना आहे, शाळा दत्तक योजना. एक मिनिट. ओके. शाळा दत्तक योजना ही महाराष्ट्राची योजना आहे आणि 2023 साठीची. एक मिनिट, थोडंसं हे कर्सरचा प्रॉब्लेम येतोय. हां, कशासाठी ही योजना ही, तर दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळवण्यासाठी केवळ शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, कुठल्या शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या काही शाळा आहेत त्यांच्या संदर्भात ही योजना आहे. पायाभूत सुविधा असतील, आवश्यक संसाधनांच्या उपलब्धतेसाठी ही योजना तयार करण्यात आली. मग काय आहे नेमकी योजना, तर शाळा दत्तक योजना ही समाजातील दानशूर व्यक्ती असतील, स्वयंसेवी संस्था असतील, उद्योग समूह असतील, यांना शाळा ह्या दत्तक दिल्या जातील. कोणत्या शाळा, तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा किंवा शासकीय शाळा ह्या दत्तक म्हणून दिल्या जातील. आणि त्यासाठी काही स्पेसिफिक अमाऊंट देखील शासनाने ठरवलेली आहे, जसं की 50 लाख, 1 कोटी, 2 कोटी वगैरे वगैरे. ते आपल्यासाठी महत्त्वाचं नाही. आणि ह्या दानशूर व्यक्ती, स्वयंसेवी संस्था असतील किंवा उद्योग समूह असतील, यांना ही शाळा दत्तक द्यायची. त्यांनी शाळेचा विकास करायचा, त्यामध्ये अत्याधुनिक गोष्टी आणायच्या आणि ती शाळा चालवायची. ही अशी दत्तक योजना शासनाने लागू केलेली आहे. आणि योजनेसाठी एक समिती नेमली होती शाळा दत्तक योजनेसाठी. त्या समितीचे अध्यक्ष होते आयुक्त सूरज मांढरे. आपल्यासाठी परीक्षेसाठी महत्त्वाचं आहे की सूरज मांढरे हे तुम्ही नाव लक्षात ठेवायचं. आणि ह्या शाळा दत्तक योजनेचा नेमका उद्देश काय ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. हे लक्षात घ्या की शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा हे महत्त्वाचं आहे. आता हे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण हा जो मुद्दा आहे तो युनिव्हर्सल मुद्दा आहे. त्यामुळे कारण शिक्षण हे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्णच असलं पाहिजे, त्यामुळे हे नाही पाठ करायचं. पायाभूत सुविधा, संसाधनांची उपलब्धता यासाठीच करायचंय. परंतु दानशूर व्यक्ती, स्वयंसेवी संस्था, उद्योग समूह यांना ही दत्तक देणारी योजना आहे. आणि ह्या योजनेसाठी जी समिती महाराष्ट्र शासनाने नेमली त्याचे अध्यक्ष होते आयुक्त सूरज मांढरे. तर अशा पद्धतीने शाळा दत्तक योजना आपण पाहिलेली आहे. त्यानंतर पुढे बघा, महाराष्ट्रात दिव्यांग निधी स्थापन केला जाणार आहे. जे दुर्लक्षित असणारे दिव्यांग आहेत त्यांच्या पुनर्विकासासाठी हा निधी उपलब्ध केला जाईल, त्यांच्या कल्याणाकरिता हा उपलब्ध केला जाईल. या निधीच्या माध्यमातून शिष्यवृत्ती असेल, रोजगार असेल, उद्योगांसाठी कर्ज पुरवठा असेल, कृत्रिम अवयव आणि साधनांचा पुरवठा असेल, इत्यादी गोष्टींसाठी हा निधी उपलब्ध करून दिला जाईल. त्याचबरोबर वैद्यकीय मदत असेल किंवा अशा काही कल्याणकारी कामांसाठी आर्थिक बळ मिळावं म्हणून महाराष्ट्रामध्ये दिव्यांग निधी स्थापन केला जाणार आहे. केंद्र सरकारने डिसेंबर 2016 मध्ये दिव्यांग व्यक्ती अधिकार कायदा लागू केला होता आणि त्याच्याच पार्श्वभूमीवरती
राज्यांमध्ये देखील दिव्यांगांसाठी निधी असावा या दृष्टिकोनातून महाराष्ट्र शासनाने हा निर्णय घेतलेला आहे. ठीक आहे. आणि त्याच कायद्यातील कलम 88 नुसार राज्याने दिव्यांग निधी स्थापन करावा अशी तरतूद करण्यात आली होती. म्हणून महाराष्ट्रामध्ये दिव्यांग निधी स्थापन केला जाणार आहे. त्यानंतर आहे शक्तीपीठ महामार्ग. हा महामार्ग चर्चेत आहे वर्षभरामध्ये. यामध्ये बघा, राज्यातले जे सर्व धार्मिक स्थळ आहेत, तर या सगळ्या धार्मिक स्थळांना जोडणारा हा महामार्ग असणार आहे. हा पवनार वर्धा येथून सुरू होतोय आणि पात्रादेवी सिंधुदुर्ग येथे संपतोय. समृद्धी महामार्गाच्या धर्तीवरती शक्तीपीठ महामार्ग उभा केला जातोय. कारण समृद्धी महामार्ग आपल्याला माहिती आहे नागपूर ते मुंबई दरम्यानचा, त्याच्या धर्तीवरती हा शक्तीपीठ महामार्ग असणार आहे, ज्यामध्ये वेगवेगळी शक्तीपीठे एकत्र जोडली जातील. वेगवेगळी जी देवस्थान आहेत ती जोडली जाणार आहेत त्या रोडच्या माध्यमातून. ठीक आहे. हा 12 जिल्ह्यांमधून जातो का 13 जिल्ह्यांमधून जातो हे मला थोडंसं कन्फर्म नाही आहे. तुम्ही हे थोडंसं कन्फर्म करून इथे अपडेट करून घ्याल. ओके. बघा, त्यानंतर आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची राज्यात अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली एक कार्यगट स्थापन करण्यात आलाय. महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक धोरण जे आहे, नवीन शैक्षणिक धोरण, त्याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने एक समिती असायला पाहिजे होती आणि त्या समिती किंवा कार्यगटाचे अध्यक्ष कोण आहेत? डॉक्टर रघुनाथ माशेलकर. तर हे नाव तुम्हाला मित्रांनो माहितीच पाहिजे. ठीक आहे. तर हे लक्षात घ्या आणि हे पाठ करा. डॉक्टर रघुनाथ माशेलकर कशा संदर्भात? तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची राज्यात अंमलबजावणी. ओके. चला पुढे. आनंदाचा शिधा. राज्यातील पात्र शिधापत्रिका धारकांना 100 रुपयात 1 किलो रवा, चना डाळ, साखर आणि 1 लिटर खाद्यतेल ह्या आनंदाचा शिधा या उपक्रमाच्या माध्यमातून मिळणार आहे. आणि हा जो उपक्रम आहे तो आपल्या महाराष्ट्र शासनाचा उपक्रम आहे. ठीक आहे. सणासुदीला या उपक्रमाच्या माध्यमातून जे पात्र शिधापत्रिका धारक लोक आहेत त्यांना 100 रुपयामध्ये 1 किलो रवा दिला जातो, चना डाळ दिली जाते, साखर दिली जाते आणि 1 लिटर खाद्यतेल दिलं जातं. ठीक आहे. त्यानंतर अमरावती रेल्वे स्थानक चर्चेमध्ये का आलं? तर भुसावळ विभागामध्ये आहे आणि पहिलं असं मध्य रेल्वेचं रेल्वे स्थानक आहे भुसावळ विभागातलं, जिथलं स्टेशन हे पिंक स्टेशन ठरलंय. आता पिंक स्टेशन म्हणजे काय की पूर्णपणे महिला कर्मचाऱ्यांद्वारे इथे या स्टेशनचं व्यवस्थापन केलं जातं. पूर्णपणे महिला कर्मचाऱ्यांद्वारे व्यवस्थापित केलं जाणारं स्टेशन आहे. यापूर्वी मुंबई विभागामधील माटुंगा आणि नागपूर विभागातलं अजनी ही 2 स्थानकही पिंक स्टेशन म्हणून म्हणजे समोर आली होती, परंतु आता भुसावळ विभागातलं अमरावती रेल्वे स्थानक हे पिंक स्टेशन ठरलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट, अनुसूचित जाती तसेच नवबौद्ध विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना. राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती असं या शिष्यवृत्तीचं नाव आहे. एम्स असेल, IIM असतील, IIT असतील इत्यादी नामांकित संस्थांमध्ये शिक्षणासाठी मुलांना शिष्यवृत्ती दिली जाईल. तर ही महाराष्ट्र शासनाची योजना आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर रवींद्र शोभणे हे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असणार आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे 97वा असणार आहे 2024 मध्ये. 2 ते 4 फेब्रुवारी 2024 मध्ये अमळनेरला जळगावमध्ये पार पडणार आहे आणि हे दुसऱ्यांदा पार पडेल. आणि 96व्या संमेलनाचे अध्यक्ष नरेंद्र चपळगावकर होते आणि 95व्या संमेलनाचे अध्यक्ष भारत सासने होते. हे वर्ध्याला झालं होतं, हे उदगीरला झालं होतं लातूर जिल्ह्यामध्ये. ठीक आहे. तर कोण आहेत आता सध्या 97व्याचे? तर रवींद्र शोभणे हे नाव लक्षात ठेवा. 96वेचे पण लक्षात ठेवा आणि 95चे पण लक्षात ठेवा. ओके. पुढे चला. ग्रीनफील्ड कोकण द्रुतगती महामार्ग हा मुंबई ते सिंधुदुर्ग दरम्यान जाणारा महामार्ग असणार आहे. 6 पदरी 6 लेन असणार आहेत. एकूण लांबी ही 388.45 किलोमीटर असेल. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ याची निवड करण्यात आली ह्याच्यासाठी आणि रायगड जिल्ह्यातील पेन मधून सुरू होतो आणि संपूर्ण कोकण या महामार्गामध्ये व्यापला जाणार आहे. ठीक आहे. तर ग्रीनफील्ड कोकण द्रुतगती महामार्ग किती आहे? 388.45 किलोमीटर. राज्यामध्ये कामगार नियमांना मान्यता मिळालेली आहे. 100 पेक्षा अधिक कामगार असतील तर कामगारांसाठी उपहारगृह तिथं असलं पाहिजे त्या कंपनीमध्ये. 250 पेक्षा अधिक कामगार असतील तर कल्याण अधिकाऱ्याची नियुक्ती तिथं केली पाहिजे आणि 50 पेक्षा जास्त कामगार असलेल्या कारखान्यांमध्ये पाळणा घराची सुविधा बंधनकारक करण्यात आली आहे.
आणि 29 कामगार कायदे एकत्र करून 4 कामगार संहिता ह्या तयार केल्या गेलेल्या आहेत आणि त्याच्याच अनुषंगाने राज्यामध्ये कामगार नियमांना मान्यता देण्यात आली आहे आणि ह्या काही त्या प्रोव्हिजन आहेत ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. 100 पेक्षा अधिक कामगार असतील तर काय, उपहारगृह, किमान खाण्याची तरी सुविधा असावी. 250 पेक्षा अधिक कामगार असतील तर कल्याण अधिकाऱ्याची नियुक्ती करावी कामगारांच्या कल्याणासाठी. आणि 50 पेक्षा जास्त कामगार असतील तर पाळणा घराची सुविधा बंधनकारक करण्यात आली, जिथं कामावर येणाऱ्या स्त्रियांच्या लहान मुलांना तिथे राहण्याची किंवा दिवसभर थांबण्याची सुविधा करता येईल. आणि 29 असे कामगार कायदे होते ज्याला एकत्रित केलं आणि कामगार संहिता तयार केली गेली. महाराष्ट्रात जुरासिक पर्मियम काळातील जीवाश्म आढळले, ते कुठं आढळले तर चंद्रपूरमध्ये आढळलेलं आहे. सुशासन नियमांना मान्यता देणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य आहे. हे फार महत्वाचं आहे, ह्याला तुम्ही स्टार करायचं की सुशासन नियमांना मान्यता देणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य आहे. जनुक कोष राबवणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरलेलं आहे. हे पण महत्वाचं आहे, जनुक कोष राबवणारं महाराष्ट्र, सुशासन नियमांना मान्यता देणारं पहिलं महाराष्ट्र. हे 2 वाक्यावरती प्रश्न बनू शकतो. त्यानंतर आहे असंघटित कामगार कल्याण मंडळ. असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यासाठी 39 उद्योग व 340 व्यवसायातील कामगारांसाठी हे कामगार कल्याण मंडळ काम करेल. नियामक मंडळाचे मुख्यमंत्री हे अध्यक्ष असतील आणि उपमुख्यमंत्री हे उपाध्यक्ष असतील. तर महाराष्ट्रामध्ये असंघटित कामगार कल्याण मंडळ स्थापनेची तरतूद आता करण्यात आलेली आहे. तुम्हाला वाटेल की मी डिरेक्टली वाचून दाखवतोय, खरं तर ह्या नोट्स आहेत माझ्या, ह्या आपण PDF फॉर्मॅटमध्ये बनवल्यात आणि ह्या नोट्स अगदी टू द पॉइंट आहेत. ठीक आहे, त्यामुळे हे सगळंच महत्त्वाचं आहे. यात अजून काही महत्त्वाचं वेगळं असणार नाही, सगळंच महत्त्वाचं असतं. आता आदिवासी साहित्य संमेलन हे 1 दिवसीय साहित्य संमेलन पुण्यामध्ये पार पडलं 28 जून 2023 रोजी. अध्यक्ष होते विश्वास वसेकर. तर लक्षात काय ठेवायचं तर आपल्याला अध्यक्ष लक्षात ठेवायचे, विश्वास वसेकर. कुठे पार पडले, पुण्यामध्ये पार पडले. ओके, डन. पुढे चला. सलोखा नावाची योजना महाराष्ट्र शासन राबवत आहे. नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाची ही योजना आहे, 2023 पासून महाराष्ट्रामध्ये राबवली जाणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनीचा ताबा एकाकडून दुसऱ्या शेतकऱ्याकडे देण्यासाठीची योजना आहे. म्हणजे एका शेतकऱ्याच्या ताब्यात जमीन आहे, पण तो ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे द्यायचा आहे, सुपूर्द करायचा, त्यासाठीची ही सलोखा योजना आहे. सलोखा योजना कोणत्या विभागाची आहे किंवा तर ही नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाची आहे. हे फार महत्वाचं आहे. ठीक आहे. त्यानंतर परस्परांच्या जमिनीचा ताबा किमान 12 वर्षापासून असला पाहिजे अशी पूर्व अट त्यामध्ये आहे. ताबा किती वर्षाचा असला पाहिजे, किमान 12 वर्षापासूनचा. सलोखा योजनेअंतर्गत सर्वाधिक दस्तांची नोंदणी ही अमरावती विभागामध्ये झालेली आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने सलोखा योजना फार महत्वाची होती. त्यानंतर ST मध्ये प्रथमच महिला चालक अर्चना अत्राम, याच्यावरती प्रश्न येऊन गेलाय. ठीक आहे. अर्चना आपल्या MPSC ला झालेला आहे मुख्य परीक्षेला. अर्चना अत्राम या ST मध्ये प्रथमच महिला चालक होत्या. त्यांनी सासवड ते नीरा मार्गावरती बस चालवली होती. याच्यावरती प्रश्न येऊन गेलाय. ठीक आहे. त्यानंतर बघा, माझी वसुंधरा अभियान. पुणे महसूल विभागाला राज्यात पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार मिळालाय. माझी वसुंधरा अभियानामध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल पुण्याचा जो महसूल विभाग आहे त्याला राज्यामध्ये पहिला क्रमांक मिळाला, हे लक्षात ठेवा. महालाभार्थी पोर्टल कशा संदर्भात आहे? मग शासन आपल्या दारी या योजनेच्या अंमलबजावणीसाठी निर्माण करण्यात आलंय. शासन आपल्या दारी ही योजना जी आहे की जिथे दारोदारी जाऊन तुम्हाला तुमचे उपयुक्त कागदपत्रे जी आहेत गव्हर्नमेंटची ती पुरवली जातात. आणि हा उपक्रम खूप चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये राबवला जातोय. तर ह्याच्यासाठी महालाभार्थी पोर्टल सुरू करण्यात आलंय. तर जर का प्रश्न आला की शासन आपल्या दारी योजनेच्या अंमलबजावणीसाठी निर्माण करण्यात आलेलं पोर्टल कोणतं, तर ते आहे महालाभार्थी पोर्टल. महा म्हणजे महाराष्ट्र, लाभार्थी आपल्याला माहिती आहे, पोर्टल. ओके. सचिन तेंडुलकर स्माईल अम्बॅसिडर म्हणून त्यांची निवड करण्यात आली. जे वाढते मौखिक आजार आहेत त्यांच्यावर नियंत्रण आणण्यासाठी राज्य शासनाने 2023 पासून स्माईल अम्बॅसिडर म्हणून ह्यांची नियुक्ती केलेली आहे, सचिन तेंडुलकर यांची. आणि राज्यात स्वच्छ मुख अभियान महाराष्ट्र शासन राबवते 2023 पासून. आणि त्यामुळे ह्यांना, सचिन तेंडुलकर यांना काय केलेलं आहे, स्माईल अम्बॅसिडर केलेला आहे. याच्यावरती प्रश्न बनू शकतो. त्यानंतर आहे सामाजिक सबलीकरण दिवस. 20 मार्च 1927 महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला होता.
आणि या घटनेचं स्मरण म्हणून देशभर सामाजिक सबलीकरण दिवस साजरा केला जातो. तर ही तारीख आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोनातूनही माहीत पाहिजे. आणि 20 मार्च सामाजिक सबलीकरण दिवस म्हणून राबवला जातो. त्यानंतर आहे आंतरराष्ट्रीय कृषी सुविधा केंद्र. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे या केंद्राची स्थापना करण्यात आलेली आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला काय आहे? आंतरराष्ट्रीय कृषी सुविधा केंद्र आहे. त्यानंतर आहे 2017 ते 2023 या दरम्यान महाराष्ट्रामध्ये गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक वणव्यांच्या घटना पाहायला मिळाल्या. हा एक सिंपल फॅक्ट आहे, वन लाइनर, की 2017 ते 2023 दरम्यान महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक वणव्यांची घटना पाहायला मिळाल्या? तर सर्वाधिक वणव्यांच्या घटना ह्या गडचिरोलीमध्ये पाहायला मिळालेल्या आहेत. तर हे लक्षात ठेवाच. त्यानंतर 96 बाबी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन. हे बाबी नाही, 96वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे. हे टायपिंग मिस्टेक होत असते, तेवढं समजून घ्याल तुम्ही. ठीक आहे. 96वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्ध्याला पार पडले. 3 ते 5 फेब्रुवारी 2023 दरम्यान अध्यक्ष होते नरेंद्र चपळगावकर. स्वागत अध्यक्ष होते दत्ता मेघे, हे माजी खासदार आहेत. आणि पहिले संमेलन 1978 मध्ये महादेव गोविंद रानडे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यामध्ये पार पडलं होतं. तर काही महत्वाचे फॅक्ट आहेत हे आणि वरचा फॅक्ट, हे दोन जरी लक्षात ठेवलं तर तुम्हाला इनफ आहे परीक्षेसाठी. काय काय याच्यामध्ये? तर कुठं पार पडलंय? हे पुण्यामध्ये, वर्ध्यामध्ये पार पडलंय. आणि 3 ते 5 फेब्रुवारी 2023 दरम्यान नरेंद्र चपळगावकर हे अध्यक्ष होते. स्वागत अध्यक्ष दत्ता मेघे होते. आणि 1978 ला पहिलं साहित्य संमेलन पार पडलं होतं महादेव गोविंद रानडे यांच्या अध्यक्षतेखाली. ठीक आहे. त्यानंतर गरजा महाराष्ट्र माझा हे जे आहे ते राज्यगीत ठरलेलं आहे. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. ठीक आहे. तर हे गाणं आपल्या महाराष्ट्र राज्याचं राज्यगीत ठरलेलं आहे. ओके. माहिती नसेल गाणं तर एकदा ऐकून घ्या युट्यूबवरून, अशी स्फूर्ती येते अंगामध्ये. ठीक आहे. परीक्षेच्या आधी ऐकून जा. बघा, 19 फेब्रुवारी 2023 पासून याचा अंमल केला जाणार आहे. ही तारीख महत्वाची आहे. ओके. कविवर्य राजा निळकंठ बडे ह्यांचं हे गीत आहे, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. यातील 2 चरण आपण महाराष्ट्राचं राज्यगीत म्हणून स्वीकारलंय. 1 मिनिट 41 सेकंद या गीताचा कालावधी आहे. 1 मिनिट 41 सेकंद. संगीतकार कोण आहेत? तर श्रीनिवास खळे हे संगीतकार आहेत. आणि गायक आहेत शाहीर साबळे. ओके. तर हे महत्वाचं आहे सगळं. राजा नीलकंठ बडे आणि श्रीनिवास खळे संगीतकार आणि शाहीर साबळे हे गायक आहेत. त्यानंतर ई गव्हर्नन्स मध्ये पिंपरी चिंचवड अव्वल आलेला आहे. पॉलिसी रिसर्च ऑर्गनायझेशनचा हा अहवाल होता. पिंपरी चिंचवड महापालिकेने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. दुसरा क्रमांक कोणी पटकावलाय? तर मीरा भाईंदर महानगरपालिकेने दुसरा क्रमांक पटकावलेला आहे. प्रथम क्रमांक पिंपरी चिंचवड, दुसरा क्रमांक मीरा भाईंदर मुंबई आणि तिसरा क्रमांक नाशिकने पटकावला. तर हे तिन्ही महत्वाचे आहेत आपल्यासाठी. पिंपरी चिंचवड प्रथम क्रमांक, मीरा भाईंदर द्वितीय, तिसरा क्रमांक नाशिक. कशामध्ये बरं? तर ई गव्हर्नन्स मध्ये पिंपरी चिंचवड अव्वल आलेला आहे. ई गव्हर्नन्स मध्ये. ठीक आहे. ई गव्हर्नन्स. त्यानंतर राष्ट्रातील हेरवाड गावाचा सन्मान. टायपिंग मध्ये खूपच मिस्टेक झालेल्या आहेत. ठीक आहे. विधवा प्रथा बंदीचा ऐतिहासिक निर्णय घेऊन त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी केल्याच्या सन्मानार्थ महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचा पुरस्कार जाहीर झालेला आहे. कोणत्या गावाला? हेरवाड गावाला. ठीक आहे. हे राष्ट्रातील म्हणण्यापेक्षा राज्यातील असं इथं आहे. राज्यातील, तसा आपला महाराष्ट्रच आहे, तरी देखील राज्यातील हेरवाड गावाचा सन्मान कशा संदर्भात केलाय? हे केलंय महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने पुरस्कार देऊन सन्मान केलाय की त्या ठिकाणी विधवा प्रथा बंदीचा ऐतिहासिक निर्णय त्या गावाने घेतला आणि म्हणून त्या गावाचा असा सन्मान करण्यात आलेला आहे. त्यानंतर आहे अजंठा एलोरा चित्रपट महोत्सव. यामध्ये नानेरा चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी गोल्डन कैलाशा पुरस्कार मिळालेला आहे. आणि हा पुरस्कार राजस्थानचा चित्रपट राजस्थानचा चित्रपट आहे. अजंठा एलोरा चित्रपट महोत्सव, त्यामध्ये नानेरा चित्रपटाला पुरस्कार मिळालाय. नानेरा कुठला आहे? हा राजस्थानचा चित्रपट आहे. कोणता पुरस्कार मिळालाय? गोल्डन कैलाशा पुरस्कार, सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचा पुरस्कार. त्यानंतर वन लाइनर मध्ये विद्यार्थिनींना मासिक पाळीची रजा देणारं देशातलं राज्य हे केरळ आहे.
फार महत्वाचं आहे, अगदी महत्वाचं वन लायनर आहे. पूर्व परीक्षेला जवळपास सगळे वन लायनर येतात. मुख्य परीक्षेला मात्र काही प्रश्न हे तुम्हाला मल्टी लायनर पाहायला मिळतात. परंतु जर पूर्व परीक्षा बघितली तर सगळ्या पूर्व परीक्षेला वन लायनर स्वरूपामध्ये फक्त प्रश्न येत आहेत. आणि गट क च्या मुख्य परीक्षेला जास्त करून वन लायनर असणार आहेत. त्यानंतर थोडेफार प्रश्न हे मल्टी लायनर येऊ शकतात. ते त्या टॉपिकमध्ये आपण त्याचं डिस्कस करणारच आहोत. त्यानंतर आहे महाराष्ट्र डिजिटल विद्यापीठ स्थापन करण्यासाठी माजी कुलगुरू प्राचार्य रघुनाथ शेवगावकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. तर डिजिटल विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये स्थापन करायचं आहे आणि त्यासाठी एक समिती स्थापन केली गेली आणि त्या समितीचे अध्यक्ष कोण आहेत? प्राचार्य रघुनाथ शेवगावकर यांची समिती स्थापन करण्यात आलेली आहे. महत्वाचं आहे. त्यानंतर वीर सावरकर पर्यटन सर्किट, राज्यात देशातलं पहिलं वीर सावरकर पर्यटन सर्किट निर्माण करण्यात येणार आहे. सावरकरांचं गाव भागूर जिल्हा, गाव कोणतं आहे सावरकरांचं? भागूर. जिल्हा कोणता आहे? नाशिक. येथे सावरकर थीम पार्क आणि संग्रहालय उभारण्यात येणार आहे. तर वीर सावरकर पर्यटन सर्किट हे या ठिकाणी उभारलं जाणार आहे. तर एवढं लक्षात ठेवा. स्वच्छता दिवस दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी स्वच्छता दिवस आरोग्य केंद्रांमध्ये पाळला जाणार आहे महाराष्ट्रामध्ये. तर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की स्वच्छता दिवस कधी पाळला जाणार आहे? दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी. ठीक आहे. तसे अजून म्हणजे टोटल 4 शनिवार असतात महिन्यामध्ये, तर पहिल्या शनिवारी. राज्यामध्ये महिला सन्मान योजना 17 मार्च 2023 पासून सुरुवात झालेली आहे. महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसमधून महिलांना 50% सवलत देण्यात आलेली आहे. त्यामुळे महिला आता, पूर्वी कसं म्हणजे खेडेगावाकडे की घरीच बसून राहायच्या, पण आता महिला इकडे तिकडे चाललेल्या आहेत. मग कोणी आपल्या लेकीकडे चाललंय, ठीक आहे, कोणी आपल्या लोकाकडे चालले, सगळे फिरत आहेत सध्या. म्हणजे आमच्या लातूर जिल्ह्यामध्ये तर असं आहे की बसमध्ये बसलं महामंडळाच्या की सगळे वयोवृद्ध मंडळी किंवा महिला मंडळी आपल्याला पाहायला मिळतात. तरुण पोरं नसतात तिकडे, कारण खूप महामंडळाने खूप वयोवृद्धांसाठी आणि महिलांसाठी चांगलं काम करते महामंडळ. तर महिला सन्मान योजना महाराष्ट्र शासन राबवते आणि तारीख महत्वाची आहे आपल्यासाठी, 17 मार्च 2023. 50% सवलत दिली आणि सगळ्या बसेसमध्ये. ठीक आहे. आरामदायी बस असेल, निम आरामदायी बस असेल, शिवशाही असेल इत्यादी. ठीक आहे. चलो, भिकारी मुक्त शहर प्रकल्प राबवणारा जिल्हा कोणता महाराष्ट्रातला? तर तो आहे नागपूर. राज्यात अस्मिता योजना, ग्रामीण भागातील महिला आणि किशोरवयीन मुलींना स्वस्त दरामध्ये सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देणारी ही योजना आहे आणि 1 रुपयामध्ये सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महिलांच्या आरोग्याच्या काळजीच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने अस्मिता योजना सुरू केलेली आहे, ज्यामध्ये महिलांना फक्त 1 रुपयामध्ये सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून दिलं जाणार आहे. ठीक आहे. ही योजना महाराष्ट्राची आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर राज्यामध्ये अन्न आयोगाची स्थापना, केंद्रातील अन्न सुरक्षा कायद्यातील तरतुदीप्रमाणे 2013 मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा पारित करण्यात आला. या कायद्यातील तरतुदीनुसार प्रत्येक राज्याने अन्न आयोग स्थापन करण्याची तरतूद होती आणि राज्य शासनाने महाराष्ट्र अन्न सुरक्षा सुधारणा नियम 2023 चा प्रारूप तयार केलेला आहे आणि त्याच्या अनुषंगाने राज्यामध्ये अन्न आयोगाची स्थापना केली जाणार आहे. ठीक आहे. आता ह्याच्यावरती पुढे काही घडामोडी घडतात तेव्हा ते आपल्याला पुढे पाहायला मिळतातच, परंतु सध्या तरी एवढीच माहिती उपलब्ध आहे. महाराष्ट्र गोसेवा आयोग 24 मार्च 2023 रोजी विधानसभेमध्ये विधेयक मंजूर करण्यात आलं. आयोगामध्ये अध्यक्षासह 14 पदसिद्ध सदस्य असतील आणि 9 अशासकीय संस्थांचे प्रतिनिधी असतील आणि गोसेवा आयोग महाराष्ट्र स्थापन करेल. ठीक आहे. यासाठी विधेयक मंजूर करण्यात आलेलं आहे आपल्या विधानसभेमध्ये. ठीक आहे. त्यानंतर आहे दादरा येथील इंदू मिल येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक आकाराला येते, ज्याची उंची ही 450 फूट उंच स्मारक असणार आहे आणि जगातील हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वात उंच पुतळा ठरणार आहे. सो हे फार महत्वाचं आहे आपल्यासाठी की जगातील सर्वात उंच पुतळा ठरणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा
450 फूट उंची असणार आहे. इंदू मिल मध्ये ते उभारलं जात आहे. कुठे? दादरला. दादर कुठे आहे? मुंबईला. हे माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना. चला, राज्यातील पहिलं यंत्रमानव शस्त्रक्रिया केंद्र हे नागपूर वैद्यकीय महाविद्यालयामध्ये स्थापन केलं जाते. तर राज्यातलं पहिलं यंत्रमानव शस्त्रक्रिया केंद्र कुठे स्थापन केलं जाते? तर ते नागपूरमध्ये. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डॉक्टर डी.वाय. पाटील विद्यापीठाद्वारे डिलीट या मानद पदवीने सन्मान त्यांचा करण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा. ठीक आहे. स्टॅच्यू ऑफ नॉलेज. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 131व्या जयंतीच्या मुहूर्तावर लातूर शहरामध्ये 72 फूट उंच पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं, ज्याला ज्ञानाचा पुतळा किंवा स्टॅच्यू ऑफ नॉलेज असं म्हटलं जातं. ठीक आहे. प्रश्न आलाच तर तुम्हाला उत्तर देखील आलं पाहिजे. त्यानंतर पहिलं पाऊल नावाचा कार्यक्रम महाराष्ट्र शासन राबवतंय, ज्यामध्ये 2023-2024 या शैक्षणिक वर्षात पहिलीमध्ये दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही शाळेची पूर्वतयारी म्हणून पहिले पाऊल कार्यक्रम राबवण्यात येते. बालके शाळेत सहज रुळावेत यासाठी विविध उपक्रमांचा समावेश केला जाईल. म्हणजे कसं होतं की लहान मुलांना कसं आईच्या कुशीत राहून सवय असते लहानपणापासून, मग आई घास भरवते, मग त्यांना नव्याने जेव्हा 6 वर्ष पूर्ण होतात तेव्हा नव्याने जेव्हा त्यांना शाळेत पाठवायचं असतं तेव्हा ते राहत नाहीत तिथं, थांबत नाहीत, नुसतं ओरडतात, रडतात. ठीक आहे. मग अशा वेळी मुलांना शाळेची गोडी लागावी आणि मुलं त्या शाळेच्या परिसरामध्ये रुळावेत. शिक्षणाची गोडी ही नंतर लागेल हो, पण आधी शाळेत तरी रुळले पाहिजेत ना, त्या ग्राउंडवर तर बसले पाहिजेत, त्या वर्गात तरी विद्यार्थी बसले पाहिजेत, तिथला खाऊ खाल्ले पाहिजेत. म्हणून पहिलं पाऊल हा कार्यक्रम महाराष्ट्र शासन राबवते. मला असं नवल वाटतं की हे जे शासनाच्या योजना असतात ना, सगळ्या योजना ज्या कल्याणकारी योजना असतात, ते जे नावं ठेवतात ना, इतके भारी नावं असतात. पहिलं पाऊल योजना, वरती एक आपण पाहिलं होतं काहीतरी, अस्मिता योजना आहे का, महिला सन्मान योजना. ठीक आहे, हे कॉमन नाव आहे, पण बघा ना, म्हणजे किती छान छान नावं सुचतात तिथल्या अधिकाऱ्यांना सरकारच्या. ठीक आहे, चलो असो. बघा, दिव्यांगांना पदोन्नतीमध्ये आरक्षण. 19 एप्रिल 2023 मंत्रिमंडळाने निर्णय घेतला की दिव्यांग कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी 4% आरक्षण. फार महत्वाचं आहे, हायलाइट करून ठेवा वाटलं तर. मंत्रिमंडळाचा निर्णय आहे कर्मचाऱ्यांना बरं का, पदोन्नतीमध्ये 4% आरक्षण. काही वन लाईनर आहेत. उत्तर प्रदेश नंतर कारागृहाच्या आवारात टेहाळणीसाठी ड्रोन कॅमेराचा वापर करणारं महाराष्ट्र हे देशातलं दुसरं राज्य ठरलेलं आहे. मग पहिलं कोणतं आहे? उत्तर प्रदेश पहिलं आहे. कशासाठी? तर कारागृहाच्या आवारामध्ये ड्रोन कॅमेऱ्याचा वापर कशासाठी? लक्ष ठेवण्यासाठी. म्हणजे कोणता कैदी पळून जातोय का, कोणता कैदी काय करतोय नेमकं, हे सगळं लक्ष ठेवण्यासाठीचं हे असणार आहे. राज्यात महिला आदिवासी साहित्य संमेलन गडचिरोलीमध्ये पार पडलेलं आहे. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर कुठे सुरू होतंय? कामठीला, नागपूर जिल्ह्यामध्ये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर, कामठी, नागपूर. त्यानंतर आहे स्वातंत्र्यवीर गौरव दिवस. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्मदिवस हा 28 मे राज्यात गौरव दिवस म्हणून साजरा होणार आहे. फार महत्वाचं आहे पोरांनो. कुणाचा जन्मदिवस? स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्मदिवस 28 मे हा गौरव दिवस म्हणून साजरा होणार आहे. त्यामुळे ही तारीख आणि हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर भारतातील पहिला समुद्राखालील बोगदा अरबी समुद्रामध्ये निर्माण केला जातोय. हे महाराष्ट्रातली घटना आहे म्हणून महत्वाची आहे. तर अशा पद्धतीने आपण प्रादेशिक घडामोडी महत्वाच्या पाहिलेल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हे बॅच, ही आपली ऑडिओ बॅच आहे चालू घडामोडीची, ज्याच्यामध्ये या संदर्भांचा आपण वापर करतोय आणि जानेवारी 2023 ते डिसेंबर 2023 दरम्यानच्या घडामोडी असतील आणि यामध्ये तुम्हाला नोट्स आहेत. ह्या नोट्स तिथल्याच आहेत, त्या बॅचमधल्याच. 150 रुपयाला बॅच आहे, ऑडिओ बॅच तुम्ही घेऊ शकता. जून 2024 पर्यंतची व्हॅलिडिटी असणार आहे. ॲप कोणतं आहे? मग द कॉम्पिटेटिव्ह गुरु हे आपलं ॲप आहे, ह्याच्यावरून घेऊ शकता. आणि MPSC गुरु हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे, जे तुम्ही जॉईन करू शकता. चला, अशा पद्धतीने प्रादेशिक घडामोडी हा आपला टॉपिक आजचा इथे संपतो. ह्यानंतरचा टॉपिक क्रमाक्रमाने मी उपलब्ध करून देईल. चला विद्यार्थी मित्रांनो, खूप खूप धन्यवाद. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये.